महाराष्ट्राच्या सामाजिक परंपरेला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे नावाचे एक गाव आहे। त्या गावामध्ये एका 3 वर्षाच्या चिमुरडीवरती अमानुषपणे अत्याचार करून तिच्या तोंडावर दगड टाकून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। खरतर काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना आहे आणि ती घटना ऐकल्यापासून, पाहिल्यापासून किंवा न्यूज चॅनलवरती ती बातमी वाचल्यापासून आपल्या प्रत्येकाची तळपायाची आग मस्तकात गेली असेल। लोक म्हणतात की मुलींनी कपडे नीट घालावेत म्हणजे त्यांच्यावरचे अत्याचार कमी होतील, मुलींनी साड्या घालाव्यात म्हणजे त्यांच्यावरचे अत्याचार कमी होतील। मला सांगा, अरे 3 वर्षाच्या चिमुकलीनं कसली कपडे घालावेत? 3 वर्षाच्या चिमुकलीमध्ये कसली अश्लीलता दिसून आली? विजय खेरनार नावाच्या 24 वर्षांच्या नराधमानं या 3 वर्षाच्या चिमुरडीवरती अमानुषपणे अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली ना, त्या नराधमाला भर चौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तर आणि तरच इथल्या न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास बसेल। स्वतःच्या पोराबाळांच्या राजकीय कल्याणासाठी आपली अख्खी ताकद पणाला लावणारे इथले राजकीय नेते या 3 वर्षाच्या चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी खरंच मैदानात उतरणार का? या न्यायव्यवस्थेला खऱ्या अर्थानं आव्हान देणार का? हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे।